आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर। रामकृष्ण हरी माऊली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विठ्ठल हे महाराष्ट्रासह कर्नाटकाचं आराध्य दैवत का आहे, किंवा पंढरपूरचा इतिहास काय आहे, किंवा विठ्ठल रुक्मिणीचा इतिहास काय आहे, याविषयीची संपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर संपूर्ण हिंदू संस्कृतीचे आराध्य दैवत म्हणजेच पंढरपूरचे पांडुरंग किंवा मग विठ्ठल। तर याच पांडुरंगाचा पंढरपुरामध्ये देव कसा प्रकटला, किंवा विठोबाची मूर्ती नेमकी कशी आहे, किंवा पंढरपुरातच पांडुरंगाचं मंदिर का बांधण्यात आलं, याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। महाराष्ट्रातील तसेच आंध्र प्रदेशातील, कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचे श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी माता। तर हे मंदिर दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीला वारकऱ्यांनी भरून जाते, म्हणजेच लाखोचा जनसमुदाय या मंदिरामध्ये भक्ती सागरात तल्लीन होऊन जातो। तर आषाढी वारीला मानाच्या पालख्या या पंढरपुरात येतात। तर या पालख्यांचं महत्त्व काय, किंवा पंढरपूरच्या मंदिराचं नेमकं महत्त्व काय, किंवा मग जे वारकरी संप्रदाय आहे त्यांचं आराध्य दैवत म्हणजेच पांडुरंग। तर प्रत्येक वारकरी पांडुरंगाला एवढं का मानतो, किंवा त्यांचं नेमकं विशेष महत्त्व काय, तर विठ्ठल आणि पांडुरंग किंवा मग पंढरीनाथ किंवा विठोबा, विठू माऊली अशा हजारो नावांनी या देवस्थानाला ओळखलं जातं। या नोंदीत विठोबाचा निर्देश यांच्या अन्य नावांनी सुद्धा केला जातो, म्हणजेच विठ्ठल, पांडुरंग, पंढरी, पंढरीनाथ, माझी माय, माझी विठाई, विठू माऊली। तर हे मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबाचं प्रमुख मंदिर आहे। वारकरी संप्रदायाच्या अनुयायाचे म्हणजेच वारकऱ्यांचे तेथे प्रमुख तीर्थस्थान आहे। आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशांना तिथे लाखोचा वारकरी संप्रदाय पायी चालत जातो, किंवा मग महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकातून लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येतात। शुद्ध माघी आणि शुद्ध चैत्री या एकादशांनाही पंढरपूरला आवर्जून वारकरी येतात आणि पांडुरंगाचं आणि विठू माऊलीचं दर्शन घेतात। तर पंढरपूरचं मूळ नाव काय? पंढरपूर हे येथील विठोबाच्या मंदिरातील 16 खांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत किंवा मग कन्नड अशा दोन्ही भागात पंढरपूरचा निर्देश पंडरंगे असा केलेला आहे। म्हणजेच पंढरपूरचं नाव अगोदर पंडरंगे असं होतं। पंडरगे हे पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आरे ह्या नावावरून पांडुरंग क्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरी क्षेत्र, पांडीपूर किंवा पांढरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली। विठोबाला पांडुरंग सुद्धा म्हटलं जातं। मग पांडुरंग हे नाव पंडरंगे या मूळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण असून क्षेत्रनाम म्हणूनही ते वापरले जाते। पांडुरंग ह्या शब्दाचा अर्थ शुभ्र रंग असा होत असल्यामुळे तो गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे असे प्रथमदर्शनी वाटते। तरी तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्यामुळेच कुठेच दिसून येत नाही। मराठी संत हे शिव आणि विष्णू यांच्या ऐक्याचेच पुरस्कार करते आहेत। तथापि त्यांनी पांडुरंगाला विष्णूचा अवतार असलेला गोपाळ कृष्ण सुद्धा मानलेला आहे। म्हणजेच विठ्ठलाला गोपाळ कृष्ण म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि तो विष्णूचाच दुसरा अवतार आहे। तर त्यांच्या दृष्टीने तो गोपवेश धारण केलेला श्रीहरी सुद्धा आहे। म्हणजेच पांडुरंग, श्रीहरी विष्णू किंवा मग विठ्ठल ही एकाच देवाची अनेक रूपे आहेत असं मानलं जातं। गायीच्या खुरामुळे उधळलेली धूळ पांडुरंगाच्या अंगावर पसरल्यामुळे सारी काया त्यांची धुसर झालेल्या गोपाळ कृष्णाला त्यांनी पांडुरंग असं म्हटलेलं आहे किंवा म्हणतात। तर श्री ज्ञानदेवापासून निळोबापर्यंत
अनेक मराठी संतांनी विठोबाचे गुणगान केले आहे, तर ते अभंगाद्वारे किंवा कीर्तनाद्वारे. तर त्यांच्याप्रमाणे चौडरस, कनकदास, पुरंदरदास अशा दक्षिण भारतीय कवींनीही विठोबाला आपले परमप्रिय आराध्य दैवत मानले आहे. केरळीय कृष्ण भक्त कवी लीलाशुक हे 12व्या-13व्या शतकातील त्यांनी आपल्या श्रीकृष्ण करणामृत या संस्कृत काव्यात भीमारथीकाठच्या दिगंबर आणि तमालनील अशा विठोबाचे वर्णन केलेले आहे. सुप्रसिद्ध कवी माधव पंडित वादिराज तीर्थ यांनी आपल्या तीर्थप्रबंधकमात्म काव्यात विठोबाची स्तुती केली आहे. तर पांडुरंगाला विठोबा हे नाव कसे पडले किंवा केव्हापासून पडले, तर विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले आहे. विठ्ठल या नावाची सर्वसामान्य अशी व्याप्ती मिळालेली नाही. इतिहासार्य राजवाडे यांनी विठ्ठल हा शब्द विस्टल म्हणजे दूर रानात असलेली जागा या शब्दापासून पाडलेली आहे असं म्हटलं जातं. तर या व्याप्तीनुसार विठ्ठल देव हा दूर रानावनात असणारा देव ठरतो. डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या मते विष्णू या शब्दाच्या कानडी अपभ्रष्ट रूपी विट्टी असे होतो आणि विट्टी वरूनच विठ्ठल हे रूप तयार झाले असावे असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. विठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैरे यांनी इटू असा शब्द तामिळ भाषेत असून त्याचा अर्थ कमरेवर हात ठेवलेला असा असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्यामुळेच विटेवर जो उभा आहे तो विठ्ठल अशी सुद्धा व्याप्ती त्यांनी केलेली आहे. म्हणजेच पांडुरंगाला विठ्ठल, पंढरीनाथ किंवा विठोबा, विठ्ठल, इटू अशा अनेक नावांनी ओळखलं जातं आणि मुळातच विठ्ठल हा कानडा आहे. म्हणजे श्री ज्ञानदेवांनी त्यांना कानडा आणि कर्नाटकू अशी दोन्ही विशेषणे लावलेली आहेत. कानडा हा विठ्ठल कर्नाटकू अशी त्यांना उपाधी सुद्धा आहे. एकदा त्यांनी तीर्थ कानडे, देव कानडे, क्षेत्र कानडे, पंढरीये असे म्हटले आहे. तर नामदेवानी कानडा विठ्ठल तो उभा भीवरे तिरी असा त्यांचा निर्देश केलेला आहे. नामदेव तर विठ्ठलाच्या भाषिक निर्देश करतात. कानडा म्हणजे अगम्य अशा अर्थानेच संतांनी श्री विठ्ठलाचा उल्लेख केलेला आहे. पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरती आहे. त्यांचे प्राचीन नाव पंढरगे हे तर कानडीच आहे. विठ्ठलाचे बहुतेक सेवेकरी सुद्धा कर्नाटकातलेच आहेत आणि श्री विठ्ठल हे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे असं म्हटलं जातं. तर श्री विठ्ठल म्हणजेच पांडुरंग महाराष्ट्राचे तर आराध्य दैवत आहेत, तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा त्यांचे असंख्य भक्त आहेत. म्हणजेच काय तर हिंदू संस्कृतीमध्ये जसे हिंदूंना विठोबाचे आराध्य दैवत आहे, तसेच कर्नाटकातील किंवा आंध्र प्रदेशातील लोकांचे सुद्धा ते कुलदैवत किंवा आराध्य दैवत आहेत आणि ते लोक सुद्धा पांडुरंगाला खूपच भक्तिभावाने पुजतात. तर आषाढी आणि कार्तिकी वारीला पांडुरंगाच्या दर्शनाची खूप मोठी प्रथा आहे आणि आषाढी वारी म्हणजेच वर्षातील एक सगळ्यात मोठा सण किंवा उत्सव म्हणून पंढरपूरला खूप लाखोच्या पटीने भाविक येतात आणि विठोबाचं दर्शन घेतात. तर जे वारकरी पायी चालत जातात तर ते 15 ते 20 दिवसांचा प्रवास करून फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनामध्ये ठेवून आणि मुखामध्ये श्रीहरी विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी या नामघोषामध्ये तल्लीन होऊन हा विठ्ठलाचा परमभक्त किंवा वारकरी संप्रदाय दरवर्षी आषाढी एकादशीला अष्टवद्य सप्तमी ते आषाढी एकादशी पर्यंत जवळपास 15 ते 20 दिवस पायी प्रवास करून ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनामध्ये घेऊन पंढरपूरला जातात. तर पंढरपूर हे वारकऱ्यांचे
आराध्य दैवत किंवा आराध्य स्थान आहे. तर ही संपूर्ण पंढरीची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.